नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आजच्या व्हिडिओ तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 22वा सममिती। मग सममिती म्हणजे काय हे खूप महत्त्वाचं आहे, ते समजून घ्या। कोणत्याही अंकाचा, अक्षराचा किंवा आकृतीचे समान भाग करणे म्हणजे सममिती होय। आता उदाहरणार्थ या ठिकाणी वर्तुळ आहे, वर्तुळाचे दोन सारखे हे एकमेकांवर जोडले तर ते एकमेकांवर जोडले जायला पाहिजे, त्यांचा भाग इकडे तिकडे जायला नको, त्याला म्हणूया आपण सममिती। आता या ठिकाणी आपण एक एक प्रश्न पाहूया आणि ते सोडवूया, त्याच्याने तुम्हाला आणखी काही गोष्टी क्लिअर होतील। तर चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे। पुढीलपैकी कोणते इंग्रजी मूळाक्षर सममित आहे? सममित म्हणजे काय? ज्याचे दोन भाग सारखे करता येतात, दोन असतील, चार असतील, पाच असतील, असे सममित ते एकमेकांवर टेकले जायला हवेत। आता या ठिकाणी पहा एफ दिलेला आहे, मग एफ ला विद्यार्थी मित्रांनो असे भाग केले तर ही रेष इथं नाही म्हणजे ते सममित होणार नाही, असेही केले तरी व्यवस्थित ते टेकले जाणार नाहीत, म्हणून येणार नाही। जी घेतला तर जीचे असे दोन भाग करा किंवा असे दोन भाग करा, ते एकमेकांवर व्यवस्थितपणे येणार नाहीत। पुढचं घेऊया यम। यमचे विद्यार्थी मित्रांनो असे जर दोन भाग केले तर ते हे टोक एकमेकांवर व्यवस्थित जोडले जातील, म्हणजे ही आकृती काय आहे? सममित आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा। पुढीलपैकी कोणते इंग्रजी मूळाक्षर असममित आहे? असममित म्हणजे काय? जे व्यवस्थितपणे त्याचे भाग केल्यानंतर जोडले जाणार नाहीत। पहिलं पाहूया ए। चे ह्या पद्धतीने जर दोन भाग केले तर ते एकमेकांवर व्यवस्थितपणे येतात, हा भाग इथं येईल आणि हे जॉईन होतील, व्यवस्थित जोडले जातील। क्यू, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्यू असा दिलेला आहे, मग या ठिकाणी क्यू चे जर भाग केले असे तर हा भाग वेगळा, हा भाग वेगळा, असे केले तरी व्यवस्थित ते जोडले जाणार नाहीत। मग आपल्याला काय सांगितलंय? असममित म्हणजे जे योग्यपणे जोडले जाणार नाही, असा येतोय पर्याय क्रमांक 2। जर यू घेतला तर यू चे असे दोन भाग केल्यानंतर हे भाग एकमेकांवर व्यवस्थितपणे येतील आणि व्ही चे पण असे दोन भाग केल्यानंतर ते एकमेकांवर व्यवस्थितपणे सममित येतील, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे तिसरा। पुढीलपैकी कोणत्या मूळाक्षराला सममितीचे दोन अक्ष आहेत? सममितीचे दोन म्हणजे त्याला दोन भागांमध्ये सारखे एकमेकांवर येऊ शकतात। पहिलं पाहूया एक्स। या ठिकाणी जर एक्स घेतला विद्यार्थी मित्रांनो तर एक्स चे जर आपण भाग केले असे तर ते असे एकमेकांना असे व्यवस्थित जॉईन होत आहेत, नंतर असेही त्याचे जर भाग केले तर खालचे वरचे टोक या ठिकाणी व्यवस्थितपणे जॉईन होत आहेत, जोडले जात आहेत, म्हणून हे काय सममित आहेत। आणि दोन सांगितले होते तर दोन भाग होत आहेत। आता पाहूया डब्ल्यू। या ठिकाणी डब्ल्यू चे जर दोन भाग केले तर एक भाग असा होतोय, सममित आहे, पण असा केला तर तो सममित होत नाही। नंतर वायचा असे जर त्याचे दोन भाग केले तर ते एकच भाग होतोय, असे केल्यावर त्याचे सममित होत नाही। व्हीचं पण त्याच पद्धतीने, म्हणजे योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे चौथा। पुढीलपैकी कोणते संख्या चिन्ह सममित आहे? मग या ठिकाणी 2 घेऊया। जर 2 चे असे भाग केले तरी सममित नाही, असे केले तरी नाही। 3 घेतला, असे भाग केले त्याचे तरी सममित होत नाही, कारण हा भाग वेगळा आहे, तसा वरती नाही। नंतर घेऊया 4। 4 ला जर ह्या पद्धतीने त्याचे दोन भाग केले तर हे दोघे भाग सममित आहेत, आणि आपल्याला तेच विचारलंय की संख्या चिन्हाचे सममित आहे, कोणते सममित आहे? मग पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे 5वा। तुमच्या कंपास पेटीमधील कोन मापक किती रेघासंदर्भात सममित आहे? आता कोन मापक हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की कोन मापक कसं असतं, त्याला इंग्लिश मध्ये आपण प्रोट्रॅक्टर म्हणतो। पहा विद्यार्थी मित्रांनो,
या ठिकाणी प्रोट्रॅक्टर जो आहे तर प्रोट्रॅक्टरचे आपण फक्त असे मधून दोन भाग करू शकतो. 90 डिग्रीचा इकडे आणि इकडे असे जर मिळवले तर त्याचे किती भाग होतील? एक सममित. असे जर केले तर होणार नाही, असे केले तरी होणार नाही, ते एकमेकांवर व्यवस्थित सममित येणार नाही. मग याचा किती भाग करता येत आहे कोन मापकाचे? तर एकच. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 6वा. सोबतची आकृती कोणत्या रेघेच्या संदर्भात सममित आहे? या ठिकाणी बाजूला तुम्हाला काय एक आकृती दिलेली आहे, त्याच्यातील तुम्हाला सममित शोधायचे आहे. सुरुवातीला पाहूया, या ठिकाणी दिलेला आहे क. आता ही क ची जी रेषा जाते आहे याचे जर असे दोन भाग केले तर ते एकमेकांवर व्यवस्थित येणार नाही, म्हणून क येणार नाही. पुढच्या घेऊया अ. अ ही रेषा जी आहे ती एकमेकांना असे व्यवस्थितपणे येतील. बघा, याचे दोन भाग जर असे केले तर ही रेषा या रेषेवर टोकापर्यंत व्यवस्थित येते आणि हा भाग या भागावरही व्यवस्थित येतोय, म्हणजे ते काय आहे? सममित. मग कोणता? पर्याय क्रमांक अ. ड पण येणार नाही आणि ब पण येणार नाही, कारण ही बाजू काय आहे? छोटी, ही बाजू काय आहे? मोठी, म्हणून ते व्यवस्थित सममित येणार नाहीत. मग योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 1 अ. पुढचा प्रश्न आहे 7वा. पुढीलपैकी कोणती आकृती सममित नाही? पहा, प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. सममित नाही. मग या ठिकाणी पहा, याचे जर असे दोन भाग केले तर सममित होत आहेत, याचेही भाग केले तर सममित होऊ शकतात, याचेही भाग सममित होत आहेत, पण याचे जर केले तर ही आकृती इथं यस म्हणजे हा टोक इथं तसं नाहीये, हे टोक इथं नाहीये, येणार नाही. जर ह्या पद्धतीने केले सममित तरी होत नाही, कारण हा टोक इथं पाहिजे, तो तसा नाही, म्हणजे ते सममित होत नाही. मग आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 8वा. चौरस ही आकृती किती रेघासंदर्भात सममित आहे? मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या सुरुवातीला जी काही माहिती दिलेली आहे ती व्यवस्थितपणे वाचन करून घेणे. त्याच्यात तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे की वर्तुळाला असंख्य आहेत, चौरसाला 4 आहेत, असे त्या ठिकाणी सममित भागांची माहिती दिलेली आहे. मग या ठिकाणी काय सांगितलंय? किती रेघा संदर्भात सममित आहे? काय? चौरस. तर चौरस या ठिकाणी 4, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. वर्तुळाला किती सममिती अक्ष असतात? सुरुवातीला त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे की वर्तुळाला असंख्य सममित अक्ष असतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा आहे 10वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती आकृती फक्त एकाच रेघेच्या संदर्भात सममित आहे? मग फक्त पतंग विद्यार्थी मित्रांनो, एकच भाग, याचे 2 होतील, याचेही 2 होतात, चौरसाचे 4 होतात. सुरुवातीला त्या ठिकाणी पुस्तकात माहिती दिलेली आहे, म्हणून मी पुन्हा पुन्हा जोर देतोय की ते व्यवस्थितपणे वाचन करून समजून घ्या. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 11वा. पुढीलपैकी कोणती आकृती 4 रेघांच्या संदर्भात सममित आहे? 4 रेघ सांगितले विद्यार्थी मित्रांनो, आता सांगितलं मी तुम्हाला चौरस, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पहा, 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीने सममित करू शकतो. पुढचा प्रश्न आहे 12वा. पुढीलपैकी कोणती आकृती सममित नाही? ही सममित आहे, कारण यांचे जे डोळे ते सारखे आहेत, एकमेकांवर व्यवस्थित येतील, म्हणून ही सममित आहे. याच्याही डोळ्यांकडे लक्ष द्या, याचे डोळे इथं सेम आहेत, म्हणून ते पण व्यवस्थित सममित येतील. या ठिकाणी हे जोड आहेत, जोड असल्यामुळे ते खालच्या बाजूला इथं जे ते डोळे व्यवस्थितपणे येणार आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 ही सममित आहे. 4 जर बघितलं तर हे दोघी डोळे काय तिकडच्या बाजूला, हे जर असे जोडले तर हा जो डोळा आहे तो इकडचा बाजूला येईल आणि हा इकडचा बाजूला येईल.
म्हणजे ते व्यवस्थित सममित होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. आणि शेवटचा प्रश्न, जर व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय तेही कॉमेंटमध्ये कळवा. पुढचा शेवटचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती आकृती त्यावर दाखवलेल्या रेघेच्या संदर्भात सममित आहे? रेघेच्या संदर्भात आता या ठिकाणी असे भाग केलेले, मग वरचा टोक खाली इथं येणार आहे, मग ते इथं आहे का? तसा नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए नाही. पर्याय क्रमांक 2 पाहूया. इथून त्याचे 2 भाग केलेले आहेत, हे भाग असे एकमेकांना व्यवस्थितपणे जोडता येतील. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. 3 आणि 4 येणार नाही. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.